उमेश ठाकरे सेनेला मोठा धक्का बसलाय। निवडणुकीत सोबत असणारी शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत गेली। मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी शरद पवारांचे एकमेव नगरसेवक अजिंक्य रावराणे महायुतीच्या गोटात सामील झालेत। मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा आहे। मुंबई महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी शिंदेंना पाठिंबा देण्याकरता एकत्र आलेत। ठाकरेंसोबत लढलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं बाजू बदलली। प्रभागातील निधीकरता विकासाकरता महायुतीसोबत अजिंक्य रावणाने गेले आहेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, ठाकरे सेनेला हा एक मोठा धक्का मानला जातोय कारण राष्ट्रवादी थेट महायुतीसोबत सामील झाली। पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, मात्र आताची महत्त्वाची बातमी, ठाकरे सेनेला हा मोठा धक्का मानला जातोय कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा केवळ एक नगरसेवक मुंबईत निवडून आला होता आणि तोही आता महायुतीसोबत सहभागी झालाय। जाऊयात पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींकडे। गणेश, राष्ट्रवादीचा एक नगरसेवक निवडून आलेला आणि तोही आता महायुतीसोबत गेलाय। नक्कीच शरद पवार गटाचे अजित रावराणे हे मालाड विधानसभेमधून निवडून आलेले आहेत आणि एकमेव नगरसेवक हे शरद पवार गटाकडून निवडून आलेले होते आणि त्यांनी देखील आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आहे तो पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे महायुतीची संख्याबळ आहे ते आणखी वाढलेलं पाहायला मिळते। अजित पवारांचे राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक तर आता त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील आहे तो महायुतीला पाठिंबा मिळाल्यामुळे महापौर पदाच्या निवडीमध्ये आहे ते महायुतीचं संख्याबळ आहे ते वाढलेलं पाहायला मिळते। 122 संख्याबळ आहे ते सध्या आता गेलेलं आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीने खरं तर शरद पवारांची राष्ट्रवादी आहे ती महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढली होती तरी देखील अजित रावराणे हे एकटे निवडून आल्यामुळे आहे त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला हा पाठिंबा दिलेला पाहायला मिळतोय। गणेश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर शरद पवार पक्षाचा शिंदे सेनेला पाठिंबा देण्यात आलाय।